झोप आता परत. आता भीती नाही ना वाटत आहे? नाही. हे बघ, जे काही घडतंय ना ते चांगल्यासाठीच म्हणायचं. आता काही जास्त विचार करू नकोस तू. झोप, हा, आराम कर. चला केदार, चला. झोप. बिचारे किती भोळी आहेत माझ्या घरातली माणसं. ही अशी भोळी माणसंच हे देव, देवपुरुष, बंधुगिरी हे सगळ्यांना बळी पडतात. वाईट वाटतं तुम्हाला फसवताना. काय करू? त्या चैतन्य स्वामीच्या मठात शिरून त्याचं खरं रूप उघड पाडायचं असेल तर मला थोड्या वेळाकरता तुम्हाला फसवणं गरजेचं आहे. एकदा का त्या स्वामीची बंधुगिरी उघडकीला आणली किंवा तुमचेही डोळे उघडते. वाह, फार स्मार्टली मिशन डिझाईन केलेत तुम्ही. पण जाऊ द्या, आता मी काही बोलत नाही. त्यापेक्षा मी झाडांना पाणी घालतो, तेवढाच मातीचा छान सुगंध येईल. हा, अगं नाही, मी करते काहीतरी. नाही ग, या महिन्यातले सुद्धा हप्ते थकले. हो हो, अगं मी बोलते त्यांच्याशी. ठीक आहे. बरं वाटतं. अरे काय करतोस काय तू? माझ्या झाडांना तू का पाणी घालतोस? तुमची झाडं? हो, माझी झाड आहेत ती. अच्छा, म्हणजे प्रेमानं म्हणत असाल तर चांगलंच आहे. झाडांना कुणीतरी आपलं म्हणताय यासारखं दुसरं सुख नाही. काय आहे, हल्ली झाडं लावण्याची कामं खूप जण करतात, पण त्यांना वाढवण्याची जबाबदारी कुणीतरी घेतली पाहिजे ना. म्हणून मी पाणी घालतोय. मी काही तोडत नाहीये झाड तुमचं. मग एवढ्या का रागवलात? झाडं तर सगळ्यांनाच आपलं मानतात. याला फळं फुलं द्यायची, त्याला नाही द्यायची. याला सावली द्यायची, त्याला नाही द्यायची, असा भेदभाव नाही करत. माणसंच उलट बिचाऱ्या झाडांना ओरबाडतात. झाडं बिचारी काहीच मागत नाही, फक्त देत असतात. त्या उलट माणसं, त्यांना सगळं हवं असतं. निसर्गाकडून नाही आणि देवाकडून. अहो का नाही? देवाकडे नाही मागणार तर कुणाकडे मागणार? अहो पण त्याच्यासाठी किती उपवास तापास करा, आळवणी करा, पण मागून देत तर नाहीच.